आरोग्य संजीवनी. नमस्कार, मी श्वेता पाटील. नम्म होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या विषयावर. नेमका आर्थरायटिस काय आहे आणि याची लक्षणं काय आहेत आणि आर्थरायटिस या आजाराला आपण दुर्लक्ष केल्याने आपल्याला काय दुष्परिणाम भोगावे लागतात या सगळ्यांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि नम्म होमिओपॅथीमध्ये या आर्थरायटिससाठी काय उपचार आहेत, कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या विषयावरती. खरं तर आर्थरायटिस आहे काय आणि या आजाराची लक्षणं काय आहेत आणि आर्थरायटिसवरती दुर्लक्ष केल्याने आपल्याला काय दुष्परिणाम भोगावे लागतात आणि नम्म होमिओपॅथीमध्ये आर्थरायटिससाठी काय उपचार केले जातात आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत डॉक्टर संतोष इनामदार. नमस्कार डॉक्टर. तर डॉक्टर, आर्थरायटिस म्हणजे संधिवात याचा अर्थ नेमकं काय आहे? कारण आजकालच्या रुग्णामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये पाहिला जातो. तर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. साधारणतः कसं आहे की संधिवात ह्या आजाराबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो. कसं की आपल्या सांध्यांमध्ये एक साधारण प्रकारच्या वेदना चालू झाल्या. ते वेदनांकडे वेळीत लक्ष देणं फार गरजेचं असतं. कारण ह्या वेदना जे असतात ते हळूहळू वाढून ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. मग ते गंभीर स्वरूप धारण केलं की मग त्याच्यातून तुम्हाला आर्थरायटिस नावाचा आजार हा होऊ शकतो. जनरली कसं असतं की हा आर्थरायटिस किंवा हा संधिवात हा आजार जो आहे तो स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये हा कॉमनली दिसून येणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये जनरली आपल्या जे ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे कसं की आपण जेव्हा आपले दैनंदिन कामकाज करत असतो, साधारणतः रोज आपले एक्सरसाइज असतात किंवा मुवमेंट्स असतात किंवा आपण जनरली रोजच्या ॲक्टिव्हिटी ट्रेनने ट्रॅव्हल करतो किंवा आपण जे रोजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडं वजन उचलण्याचा प्रयत्न करतो, ह्या सर्व क्रियांमध्ये आपल्याला एक प्रकारच्या वेदना जाणवतात. आपल्या पायांमध्ये, आपल्या सांध्यांमध्ये, आपल्या मसल्समध्ये एक थोड्या प्रकारची वेदना चालू होतात. युजली ह्या सर्व वेदना आपल्या जनरली जेव्हा आपण औषध उपचार घेतो किंवा रेस्ट घेतो ह्या वेळेस उद्या कमी होऊन जातात. पण अशा वेदना असतात की ज्या आपल्याला जनरली सांध्यांमधील वेदना आपण विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही आहेत. आपल्याला वारंवार औषधांची गरज लागते. इतर शास्त्रांची मदत घेऊन आपण त्याच्या वेदनाशामक गोळ्या घेऊन सुद्धा कमी होत नसेल तर त्याच्याकडे वेळीत लक्ष देणं फार गरजेचं असतं. कारण ह्याच वेदना परत एक गंभीर स्वरूप धारण करतात आणि आपल्याला साधारणपणे आर्थरायटिस किंवा त्याच्यातमधून हा संधिवात होण्याचे चान्सेस असतात. जनरली आपल्याला असं दिसून येतं की हा आर्थरायटिस हा आजार आता कॉमनली दिसून येतो. पण आपल्याला प्रत्येक केसेसमध्ये किंवा प्रत्येक स्त्री पुरुषांमध्ये लहान मुलांपासून ते यंग एजपर्यंत ह्या सर्व वयोगटामध्ये होणारा हा आजार आहे. ह्याची लक्षणं, ह्याच्यापासून होणारा त्रास हा एक गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि हा एक ग्लोबलाइज्ड डिझीज म्हणण्यापेक्षा हा फक्त वयोवृद्धांना न होता यंग जनरेशनमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी आणि जास्त प्रमाणात दिसू लागतं. तर डॉक्टर संतोष सरांनी आम्हाला संधिवात या विषयावरती खूप छान मार्गदर्शन केलं. तर प्रेक्षकांनो, आपल्यालाही जर संधिवात या विषयावरती काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर, संधिवात म्हणजे काय याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केला. तर नेमकं संधिवातामध्ये किती प्रकार आहेत आणि रुग्णांना कसं कळून येईल की संधिवात नेमका आहे काय आणि याची लक्षणं काय असू शकतील याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा. आधी प्रथम दर्शनी आपल्याला सांध्यांमधील जे काय संधिवाताची काय लक्षणं असतात हे कळणं आपल्याला प्रथम दर्शनी आपल्याला गरजेचं आहे. प्रथम दर्शनी आपल्याला असं दिसतं की कुठलाही संधिवात असला तर त्या संधिवातामध्ये आपल्याला गुडघ्यामध्ये किंवा हाडांमधील वेदना होणं हा एक प्रमुख लक्षण आहे. त्या वेदनांबरोबर तुमच्या सांध्यांना सूज येणं, सांध्यांमध्ये कडकड असा आवाज येणं, सांध्यांमधील जी मुवमेंट्स असतात ते मुवमेंट्स हळूहळू रिस्ट्रिक्टेड होणं, सांध्यांमध्ये उठताना, बसताना, चालताना आपल्याला थोड्याशा वेदना चालू करणं, परत त्याच्यामध्ये सूज आल्या कारणास्तव त्याच्यामधून आपण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करणं किंवा मग त्या सांध्यांमधून आपण जेव्हा थोड्या वेळ मुवमेंट्स करत असतो, अर्ली मॉर्निंगच्या मुवमेंट्स असतात त्यावेळेस त्याच्यातून पेन्स चालू होणं, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सांध्यांमधील ही संधिवाताची लक्षणं आहेत हे असं समजून पुढे जाणं आपल्याला गरजेचं असतं. आता या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला असं दिसून येतं की ह्याची कारणं बघण्यापेक्षा आपल्याला आधी प्रथम दर्शनीय आपल्याला कुठल्या प्रकारचा संधिवात आहे किंवा संधिवाताचे प्रकार किती किंवा संधिवातामध्ये आपल्याला किती प्रकार आढळून येतात हे पाहणं फार गरजेचं असतं. आता साधारणतः आम्ही जेव्हा जी ट्रीटमेंट देतो किंवा आपल्याला जे मेडिकली जे कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं 3 कारणं असतात किंवा 3 टाईप्स असतात ह्याच्यामध्ये. त्याच्यातला पहिला आणि फॉरमोस्ट असतो त्याला
म्हणतो आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे ह्याला संधिवात असं संबोधतो आम्ही. दुसरा असतो तो म्हणतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे आमवात. ह्या आमवात हा तुमच्या रोगप्रतिकार शक्तीशी रिलेटेड असतो. आणि तिसरा आणि फार महत्त्वाचा घटक असतो त्याला म्हणतो आम्ही गौटी आर्थरायटिस, जो तुमच्या युरिक ॲसिड लेवलशी संदर्भात असतो. म्हणजे हे 3 प्रमुख आहेत. पण याच्याबरोबर तुम्हाला व्हायरल आर्थरायटिस, जो आता नवीन पद्धतीनं किंवा नवीन जीवनशैलीमध्ये जे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आढळतो, तो म्हणजे व्हायरल आर्थरायटिस, जो येतो आणि जातो, तात्पुरता बरा होतो. ह्या अशा कंडिशन्सवर अवलंबून असणारा हा व्हायरल आर्थरायटिस आहे. काही कंडिशन्समध्ये, काही लोकांमध्ये जे डिझीज कंडिशन ज्या क्रोनिक असतात, म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस, हे जे आपले स्किनचे आजार असतात, हे थोडेसे जास्त प्रमाणात आढळून आल्यामुळे त्याचं रूपांतर अगदी कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये गेल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला सोरायटिक आर्थरायटिस सुद्धा दिसू शकतो. मग त्याच्यामध्ये चिकनगुनिया आहे, हे जे सारखे जे आजार असतात, हे सुद्धा एक प्रकारच्या आर्थरायटिसमध्ये किंवा आर्थरायटिसच्या लक्षणांची सुरुवात समजून आपण हे टाइप्स बघतो. तर डॉक्टर, आपल्याला इथं थोडं थांबावं लागणार, कारण आपल्या एका प्रेक्षकाने आम्हाला कॉल केलेला आहे. तर नमस्कार, बोला, आपण कुठून बोलताय? नमस्कार, मी अंधेरीवरून बोलतोय. ओमकार. ओंकार, बोला. नमस्कार. हा, नमस्ते, बोला. 6 महिन्यापासून जे पायांचा अंगठा वगैरे सुजतोय आणि नॉर्मली आपलं मला जॉईंटचं पेन होतंय सर. ओके ओके. हा कधी 6 महिन्यापासून होतोय ओंकार? हो सर, 6 महिन्यापासून सर कंटिन्यू होत आहे. बरं, आजपर्यंत काय औषध उपचार केलेत त्याला? नाही सर, अजून आता फक्त 6 महिन्यापासून होतंय, पण काही नाही केलं अजून. फक्त तात्पुरतं मेडिसिन घेतोय, तात्पुरतं कमी होतंय. बर, आता ओंकार, तुम्ही जे सांगितलेलं आहे की पायाचे तुमचा जो अंगठा दुखतोय आणि त्याच्यामधून जे सांध्यांमध्ये जी वेदना येत आहेत तुमच्या, ह्याचं कारण असं असू शकतं की तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे, या शोमध्ये सांगितल्याप्रमाणे, हा तुम्हाला गौटी आर्थरायटिस, म्हणजे तुमच्या युरिक ॲसिडशी संदर्भात असणारा हा आजार असू शकतो तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्याला ह्याची आधी तपासणी करून तुम्हाला योग्य रीतीची ट्रीटमेंट करणं गरजेची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आता आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा. नमा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देणार आहे, जसं मी आधी सांगितलं होतं तुम्हाला की हे जे आहे, हा युरिक ॲसिड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला किडनी फंक्शनिंग चांगलं करणं गरजेचं असतं. म्हणजे तात्पुरता इलाज न करता आपल्याला मुळापासून ट्रीटमेंट देणं गरजेची आहे. म्हणजे काय, तर आपल्याला जो किडनीची क्षमता आहे, त्याची कार्यक्षमता, त्याची स्ट्रेंथ वाढवणं, त्याच्यामधून जे पहिले नॉर्मल फंक्शनिंग होत होतं ते नॉर्मल फंक्शनिंग करणं गरजेचं आहे. आता जे तुम्ही मला जे सिम्पटम सांगितलेत किंवा आता जो त्रास सांगितलाय, हा त्रास वाढला नाही पाहिजे. त्याचं गंभीर स्वरूप म्हणजेच काय, तर तुमचे जे पायाचे जे आता जे तुम्ही अंगठा सांगितला, त्याच्यातून सर्व बोटांमध्ये हा त्रास पसरू शकतो. त्याच्यातून तुमच्या सांध्यांमधील वेदना वाढू शकतात आणि त्याच्यामध्ये डिस्फिगरमेंट आल्यानंतर तुमच्यामध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढू शकते. अगदी आता सुरुवात झालेली आहे, तर या स्टेजमध्येच तुम्ही योग्य रीतीची आणि करेक्ट ट्रीटमेंट, म्हणजे थोडक्यामध्ये मुळापासून ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे, जी आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते. तर तुम्ही नमा होमिओपॅथीमध्ये संपर्क साधा, आम्ही तुम्हाला मुळापासून ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करू. तर कॉल केल्याबद्दल आपलं धन्यवाद. तर डॉक्टर, संधिवात म्हणजे काय याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केला. तर नेमकं संधिवातामध्ये किती प्रकार आहेत आणि रुग्णांना कसं कळून येईल की संधिवात नेमका आहे काय आणि याचे लक्षणं काय असू शकतील, याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा. आता जसं तुम्ही मला सांगितलं की बाबा, आता आपल्याला प्रकाराचे मध्ये थोडंसं आपल्याला गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असतंय. हा प्रकार कुठले असतात, काय असतात, त्याची लक्षणं काय आहेत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यातला प्रथम आणि महत्त्वाचा आहे संधिवात, त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. त्याच्यामुळे जसं मी आधीच सांगितलं की संधिवाताची किंवा आर्थरायटिसची ट्रीटमेंट घेण्याआधी प्रत्येक वर्गाने किंवा प्रत्येक डिझीज पेशंटने आपल्याला कुठला संधिवात आहे, कुठला आर्थरायटिस आहे, हे निदान करणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन देतो की त्याच्यामधून विस्तारितपणे आपल्याला लक्षात येईल की आपला आजार कुठला आहे. त्याच्यातलं पहिलं आणि फॉरमोस्ट आहे, त्याला म्हणतो ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे संधिवात, जी कॉमनली आपल्याला सापडतो. ह्याला आम्ही थोडंसं डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतो. डिजनरेटिव्ह म्हणजे काय, तर आता हे वयोमानाप्रमाणे 2 हाडांमधील जी गादी असते, त्या गादीची झीज झाल्या कारणाने, म्हणजे थोडक्यात काय, तर त्या गादीचे थोडेसे कार्टिलेजचे, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कार्टिलेज असं संबोधतो, त्या गादीची झीज झाल्या कारणाने त्याच्यामधले जे सायनोइल फ्लुइड असतं, म्हणजे त्याच्यामधले जे वंगण म्हणतो आपण, जे तेल असतं, ते ड्राय अप, म्हणजे कोरडं पडलेलं असतं. त्याच्यामुळे हाडं एकामेकाला घर्षण करतात. ते घर्षण झाल्या कारणास्तव त्याच्यामध्ये नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमधून आपल्याला वेदना चालू होतात. त्या दबलेल्या नसांमधून आपल्याला सूज येण्यास चालू होते. त्या दबलेल्या नसांमधून तुमचे मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होतात आणि
तुम्हाला डिस्फिगरमेंट म्हणजे सांध्याचा आकार वकार बदलायला चालू होतो. म्हणजे हे प्रमुख लक्षणं दिसतात. पण ह्याच्याबरोबर तुमची मानदुखी, कंबरदुखी, परत तुम्हाला थकवा येणे, अशक्तपणा वाटणे हे त्याचे सेकंडरी म्हणजे त्याच्या बरोबर असणारे हे सिम्पटम्स दिसायला म्हणजे हा त्रास तुम्हाला दिसायला चालू होतात. पण प्रामुख्याने तुमच्या सांध्यांमधील वेदना आणि प्रामुख्याने सांध्यांवर सूज हे प्रमुख लक्षणं असतात त्याची. मग आता ह्या गोष्टींमध्ये ह्या झाला डिजेनरेटिव्ह चेंजेस. ह्याच्यानंतर जो दुसरा प्रकार असतो जो फार कॉमनली आपल्याला दिसू लागला आहे त्याचं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, त्याला आमवात असं संबोधतो आम्ही. तो आमवात म्हणजे काय असतो तर तो आमवात हा आपला ऑटो इम्युन डिझीज रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित असणारा हा आजार आहे. आपला रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित असणारा हा आर्थरायटिस कोणता तर हा जनरली आपल्याला जे दिसून येतो रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमुळे, म्हणजे जेणेकरून आपल्या सांध्यांमध्ये इन्फेक्शन होणं, आपल्या सांध्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर तो सांधा लाल होणं, त्या सांध्यांमधील मुवमेंट्स कमी होणं, त्या सांध्यांमध्ये सूज आल्यानंतर अगदी त्याला स्पर्श जरी केला तरी तो फार वेदनादायक होणं, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला चालू होतात. अशा ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिसला हा तुमच्या रोग प्रतिकार शक्तीशी रिलेटेड असल्या कारणानं ऑटो इम्युन म्हणजे काय तर तुमच्या स्वतःच्या रक्तपेशींनी तयार केलेला तो आजार असतो. 90% लोकांमध्ये म्हणण्यापेक्षा की तो आजार बरा होत नाही असा गैरसमज आहे. पण मात्र होमिओपॅथीमध्ये व आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये त्या आजाराला करेक्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट देऊन आम्ही अशा रुग्णांना सुद्धा मदत करून तो आजार बरं करण्यामध्ये मदत करू शकतो. साधारणतः कसं असतं की हा जो आजार आहे हा तुमच्या स्वतःच्या रक्तपेशी हे तुमच्या अगेन्स्ट गेल्या कारणानं, तुमच्या स्वतःच्या विरोधात वागल्या कारणानं हे तुम्हाला इन्फेक्शन्स होत असतात. ह्याच्यामध्ये वयाप्रमाणे झीज झालेली नसते, पण फार यंग एजमध्ये तुम्हाला हा संधिवात तुम्हाला दिसत असतो. पण जनरली आपण हा आजाराच्या कंडिशन्समध्ये आम्ही हा मुळापासून ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे काय तर थोडक्यात काय तर तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवणं, तुमच्या स्वतःमध्ये जी निगेटिव्हिटीचे जे निर्माण झाले आहे, जे स्वतःचे सेल्स म्हणजे स्वतःच्याच पेशी आपल्या विरुद्ध वागतायत, ह्या विरुद्ध न वागता आपल्याकडे कशा पॉझिटिव्हली करता येतील ह्याच्याकडे आमची औषधोपचार पद्धती राहते. ह्याच्यामध्ये सुद्धा सांध्यांमधील लालसरपणा, सांध्यामध्ये वेदना होणे, सांध्यांमधील कडकड आवाज येणे, सांधा मुवमेंट्समध्ये त्रास होणे हे सर्व आपल्याला जाणवून येईल. साधारणतः हा जो तिसरा प्रकार आहे तो आहे गावठी आर्थरायटिस. ह्या गावठी आर्थरायटिसमध्ये हा आपला युरिक ॲसिडशी संदर्भात असणारा हा आपला संधिवात आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं की तुमच्या युरिक ॲसिडचे प्रमाण शरीरामध्ये रक्तामधील युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त वाढल्या कारणास्तव हा होणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं की जनरली जेव्हा युरिक ॲसिडचे प्रमाण रक्तामधील वाढलेलं असतं त्यावेळेस ते एक्सक्रीट करणं हे किडनी थ्रू होत असतं. हे जनरली नॉर्मल क्रिये थ्रू घडत असतं. पण नॉर्मली हे क्रिया घडत नाहीये. म्हणजे काय होतं तर तुमचे जे युरिक ॲसिडचं प्रमाण असतं ते रक्तामधील वाढल्या कारणास्तव ते आपल्या स्मॉल जॉईंट्समध्ये म्हणजे थोडक्यात की पायांच्या बोटांमध्ये तुमच्या दोन्ही अंगठ्यांवर छोट्या जॉईंट्सवर म्हणजे हाताच्या बोटांमध्ये इथे सगळीकडे युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं. जेव्हा हे युरॅनेट क्रिस्टल्स म्हणून जमा होतं मग तिथे तुम्हाला वेदना होण्यास चालू होतात. वेदना होण्यास म्हणजे काय होतं तिथे तो लालसरपणा यायला चालू होतो, मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड होतात. तेव्हा तुम्हाला असे जी सूज असते ते सूज जास्त प्रमाणात व्हायला चालू होते. हाताची बोटं, पायांची जी फिंगर्स असतात ते आपल्याला मुवमेंट्स करण्यामध्ये थोडासा त्रास व्हायला चालू होतो. मग ह्या सर्व कंडिशन्समध्ये परत तिथे आमच्या होमिओपॅथीमध्ये जी नमा वैद्यशालेमध्ये किंवा नमा होमिओपॅथीमध्ये जी फॉलो केली जाते तिथे मुळापासून ट्रीटमेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जो मुळापासून ट्रीटमेंट दिल्यानंतर तो जो युरिक ॲसिडचं प्रमाण आहे ते रिड्यूस करून आम्ही तुमच्या किडनी फंक्शनिंगवर काम करण्याचे मेडिसिन्स देतो. म्हणजे साधारणतः कसं आहे की हे तिसरा आणि इम्पॉर्टंट प्रकार आहे तो म्हणजे गावठी आर्थरायटिस सुद्धा हा मुळापासून बरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आम्ही व्हायरल आर्थरायटिस. हा व्हायरल आर्थरायटिस म्हणजे काय असतो तर वारंवार येणारा म्हणजे तुम्हाला सारखं त्याच्यापासून एखादं ओव्हर एक्झर्शन झालं, जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस तेव्हा मानसिक ताणतणाव जास्त व्हायला तर त्याच्यामुळे तुम्हाला अचानकपणे येणारा जो संधिवात असतो किंवा अचानकपणे येणारा जो वात आहे त्याला आम्ही व्हायरल आर्थरायटिस म्हणतो. त्याच्यामध्ये अचानकपणे तुमच्या सर्व सांध्यांमध्ये पेन्स व्हायला चालू होतात जसे चिकनगुनियामध्ये होतात. ती अचानकपणे तुमचे सांधे एकदम स्टिफ बनून जातात.
आणि मुवमेंट्स व्हायला तुम्हाला त्रास होतो. मग अशा कंडिशन्समध्ये त्यावेळेस जो आर्थरायटिस असतो तो साधारण त्या गोळ्यामध्ये म्हणजे साधारण तुम्ही जे इतर औषध प्रणालीमध्ये ट्रीटमेंट घेऊन ते थांबून जातात, पण मात्र रिकरन्स सारखा येत राहतो. म्हणजे थोड्या कालावधीनंतर परत तो आजार रिपीट होतो, त्याच्यानंतर तो थोड्या वेळासाठी थांबतो, परत त्याच्यानंतर रिपीट होतो. म्हणजे त्याचा रिकरन्स सारखा वारंवार येत राहतो. मग असा हा रिकरन्स न होता आम्ही त्याला मुळापासून ट्रीटमेंट देतो. हा प्रकार आहे, त्याला म्हणतो आम्ही व्हायरल आर्थरायटिस. काही कंडिशन्समध्ये जे क्रॉनिक डिजीज असतात म्हणजे जुनाट आजार असतात. जुनाट आजार म्हणजे थोडक्यात सोरायसिस सारखे जे स्किनचे आजार आहेत, जे यांच्याकडे वेळेत लक्ष नाही दिलं आपण, त्यामुळे त्याच्याकडे आपण जर वेळेत लक्ष नाही दिलं तर ते आतमध्ये थोड्याशा कॉम्प्लिकेशन स्टेजमध्ये जाऊन तुम्हाला सोरायटिक आर्थरायटिस नावाचा प्रकार घडू शकतो. मग त्याच्यातून परत तुम्हाला संधिवाताची सगळी लक्षणं जशी मी आधी सांगितली तशी दिसायला चालू होतात. म्हणजे तुमच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये बहर होते. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सोरायसिस असतो, त्याच्याबद्दल तुम्हाला आर्थरायटिस निर्माण होतो आणि त्याच्यातून तुमच्या क्लिनिकल कंडिशन्स म्हणजे खराब होण्याचे चान्सेस असतात. तर प्रेक्षकांनो, आपल्या नम्म होमिओपॅथीमध्ये उपचार घेतलेल्या संधिवातग्रस्त असलेल्या एका पेशंटाने आपला एक अनुभव आपल्यासोबत व्यक्त केला आहे. मी आशा पंडित मिश्रा. माझा आय डी नंबर आहे KOP AI19 आणि मला संधिवात म्हणजे आमाताचा त्रास होता आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये मला अशी ट्रीटमेंट भेटली की अतिशय मी त्यांची आभारी आहे की बरंच मला त्याचा 70% गुण मिळाला. माझी सांधेदुखी अतिशय क्लिअर झाली. म्हणजे असं की मला चालता येत नव्हतं, उठून उभा करायचे, चारायचे किंवा वेळी घालायची असं काही येत नव्हतं, पण आता मला यांच्या औषधामुळे अतिशय गुण आले. आणि त्याच्यात असं म्हणतात की औषधाने गुण येतो, पण इथल्या डॉक्टर प्रियंका मॅडम आहेत ना, त्यांनी मला खूप मोलाचा आधार दिला. त्यांनी माझी मानसिक स्थिती पण ढळू दिली नाही आणि असा मोठा आधार प्रत्येक डॉक्टरांनी द्यावा पेशंटला असं मला वाटते. असंच नम्मा होमिओपॅथीमध्ये येत जा आणि भरपूर औषध घेत जा अशीच व्यवस्थित, आणि त्यांची ट्रीटमेंट चांगली आहे आणि मी नम्मा होमिओपॅथीची आभारी आहे. तर डॉक्टर संतोष सरांनी आम्हाला संधिवात या विषयावरती खूप छान मार्गदर्शन केलं. तर प्रेक्षकांनो, आपल्यालाही जर संधिवात या विषयावरती काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता. तर डॉक्टर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं की संधिवात म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याची लक्षणं काय आहेत. तर नम्म होमिओपॅथीमध्ये संधिवातासाठी काय उपचार दिले जातं आणि हा संधिवात कायमस्वरूपी बरा होऊ शकतो का, याबद्दल आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा. आता मी आवर्जून सांगू इच्छितो की नमा होमिओपॅथीमध्ये आमच्याकडे जी ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंट हा मुळापासून आजार बरं करण्यासाठी दिली जाते. पहिल्यांदा आणि फॉरमोस्ट आम्ही काय करतो तर पेशंटचा कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे निदान करणं फार महत्त्वाचं असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं त्याला जो टाईप आहे किंवा ज्या प्रकारातून तो त्रासला आहे त्या टाईपमध्ये ते ट्रीटमेंट देणं गरजेचे असते. जो तुमचा दुसरा जो गावठी आर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये तुमच्या किडनीच्या फंक्शनिंग चांगल्या करणे, त्याच्यामधील तुमची एक्सक्रिटरी सिस्टीम चांगली ठेवणे, जेणेकरून तुमचे युरिक ॲसिड लेवल्स वाढणार नाहीत, तुमचे युरिक ॲसिड लेवल कायमस्वरूपी कमी येतील आणि हे गाऊटमध्ये जो त्रास होतोय लहान सांध्यांमध्ये तो कायमस्वरूपी बरा करता येतो. आता होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते, आमच्या जी नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटला एक बेस आहे. तो बेस म्हणजे आमचा नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेथड म्हणतो आम्ही त्याला. ह्या नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेथड द्वारे तयार केलेले आमच्याकडे ॲडव्हान्स होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत, जी आम्ही ॲडव्हान्स होमिओपॅथिक मेडिसिन्स जी अशा जी क्रोनिक डिजीज आहेत, अशी जी जुनाट आजार आहेत या अशा पेशंट्सला आम्ही देत असतो. ह्याच्यामधून काय होतं की जे आमची जी नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेथड आहे ह्याचं थोडंसं विश्लेषण करून आपल्याला सांगू इच्छितो. फर्स्ट, नॅनो म्हणजे काय तर अगदी लहान पद्धतीचा म्हणजे मिनिमम डोसमध्ये मॅक्झिमम रिझल्ट्स मिळतील ह्याच्याकडे आम्ही पाहत असतो. म्हणजे मिनिमम डोस असतात होमिओपॅथीमधले, आम्ही मिनिमम डोस देतो. आता नॅनोलॉजी सर्वांनाच परिचिताची आहे, त्याच्यामुळे नॅनोलॉजी म्हणजे आम्ही मिनिमम डोस देतो. जेनेटिक म्हणजे काय तर प्रत्येक व्यक्तीमध्ये हे त्याच्या आई वडिलांपासून आलेले गुणसूत्र असतात, त्या गुणसूत्राचा आधार घेऊन आम्ही त्याचे सेल्स ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कारण तो जेनेटिक जे असतं ते जेनेटिक लेवलला सुद्धा ट्रीटमेंट देणं गरजेची असते. आणि कॉन्स्टिट्यूशनल बेस म्हणजे काय तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आम्ही त्याचा फिजिकल, मेंटल आणि जनरल स्टेट म्हणजे त्याची आत्ताची फिजिकल स्टेट म्हणजे त्याची आत्ताची बीपीची कंडिशन,
कंडिशन, त्याचं हार्ट रेट कसा आहे, त्याची सध्याची क्लिनिकल कंडिशन कशी आहे हे पाहिलं जातं. मेंटल स्टेट सुद्धा फार इम्पॉर्टंट असते. साधारणतः प्रत्येक व्यक्तीमध्ये जेव्हा आपल्याला कुठला संधिवात झाला किंवा आपण एखादी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही किंवा आपल्याला रेग्युलरली कुठे प्रवास करता येत नाहीये, आता आपले सांधे दुखायला लागलेले आहेत, ह्याचं गंभीर स्वरूप म्हणजे काय असतं, तर त्या माणसामध्ये मेंटल डिप्रेशन, त्या रुग्णामध्ये मेंटल डिप्रेशन येण्याचं चालू होतं. जेव्हा त्या व्यक्तीला मेंटल डिप्रेशन्स येण्यास चालू होतात, मग त्याच्यामध्ये ती मेंटल स्टेट सुद्धा कळून घेणं फार इम्पॉर्टंट असते. मग अशा वेळेस आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये त्यांची मेंटल स्टेट सुद्धा कन्सिडरेशनमध्ये घेतो. कारण 99% पेशंट्समध्ये ह्या दुखाव्याबरोबर, ह्या वेदनांबरोबर, ह्या वेदनांना अटॅच असणारी ती असते मानसिकता आणि त्याला म्हणतो आम्ही डिप्रेशन. त्या डिप्रेशनचाही विचार करून त्याला ट्रीटमेंट देणं गरजेचे असते, जी होमिओपॅथीमध्ये फॉलो केली जाते. आणि थर्ड आणि आमचा इम्पॉर्टंट अस्पेक्ट असतो की जिथे रिकरन्स आणि जिथे जो वारंवार होणारा त्रास आहे तो आम्ही अवॉइड करतो. आमची जी कॉन्स्टंट जी ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, थोडक्यात आम्ही ॲडव्हान्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतोय म्हणजे काय करतोय, तर आम्ही ॲडव्हान्स देतोय म्हणजे काय की होमिओपॅथीबद्दल बरेचसे पहिल्याच दृष्टिकोनातून काही मिथ्स होत्या, काही रॉंग बिलीव्स होत्या की होमिओपॅथी सायन्स हे थोडं स्लो ॲक्ट करतं, होमिओपॅथिक सायन्स हे थोडंसं रिझल्ट्स ओरिएंटेड आहे की नाही. ह्या सर्व गोष्टी आम्ही थोड्याशा विड्रॉल केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स फॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय. ॲडव्हान्स होमिओपॅथी म्हणजे काय, थोडक्यात तर आजच्या युगात लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय, जेणेकरून हा जो रिकरन्स आहे तुमच्यामध्ये जे वारंवार होणारा त्रास आहे किंवा कसल्याही वारंवार होणारा त्रास आम्ही तुम्हाला अवॉइड करतोय आणि तो आजार मुळापासून ट्रीट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या आमच्या औषध प्रणालीमध्ये जी आमची औषध प्रणाली वापरली जाते, जी ॲडव्हान्स होमिओपॅथी दिली जाते, ते अगदी निसर्गाच्या झाडांपासून, पानांपासून, फुलांपासून बनवलेली औषधं असतात, ज्याचे साईड इफेक्ट्स किंवा इल इफेक्ट्स अशा प्रकार नसतो. तुमच्या इतर औषध प्रणालीबरोबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही अशा पद्धतीनं आमची मेंटल, फिजिकल आणि जनरल या तिन्ही स्टेटमध्ये कंट्रोल करून तुम्हाला जे करून मुळापासून ट्रीटमेंट देण्याची पद्धत आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये केली जाते. एक अमूल्य विवेचन केलं आता आपल्याला डॉक्टर संतोष सरांनी. म्हणूनच कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकालीन आजार असो, आपल्याला कायमस्वरूपी उपचार मिळणार आहे नमा होमिओपॅथीमध्ये. तर डॉक्टर, आज आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि संधिवात या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन केलात, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, नमा होमिओपॅथी आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. जसं की नाशिक, औरंगाबाद, ठाणे, दादर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड आणि नागपूरमध्ये सुद्धाही उपलब्ध आहे. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही आजाराने ग्रस्त आहात तर आपल्या जवळपासच्या शाखांना भेट देऊन उपचार घेऊ शकता. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.